खासगी डॉक्टरांची वैद्यकीय सेवा आज 24 तासांसाठी बंद असेल। होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये प्रस्तावित नोंदणीला विरोध आहे। हा निर्णय आधुनिक वैद्यकाची गुणवत्ता, वैज्ञानिक आधार आणि रुग्णसेवा धोक्यात आणणारा असल्याचं वैद्यकीय क्षेत्राचं म्हणणं आहे। सरकारकडे वारंवार निवेदनं, पत्रव्यवहार आणि चर्चेनंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेतल्याचं वैद्यकीय संघटनांनी म्हटलंय। त्याविरोधात आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत रुग्णसेवा बंद असेल। मात्र या काळात आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहणार आहे। IMSचे माजी अध्यक्ष डॉक्टर जयेश लेले यांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे, प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्येच त्यांना रजिस्ट्रेशन हवं आहे आणि असं रजिस्ट्रेशन देणं हे कसं घातक असणार आहे, कारण ज्या एरियामध्ये किंवा ज्या रूरल एरियामध्ये त्यांना सांगायचं आहे की डॉक्टर कमी आहेत, त्याच डॉक्टरांना आज महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने महाराष्ट्राने त्यांचा बॉन्ड सर्व्हिस पण कॅन्सल केलेली आहे। म्हणजे त्यांच्याकडे आज डॉक्टरांना देण्यासाठी नोकऱ्या पण नाही आहेत। असं असताना तिथे आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक डॉक्टर तयार करणं याने नेणं आणि त्यांना तुम्ही सवलत देणं हे थोडंसं चुकीचं आहे। त्याबद्दल प्रकर्षाने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने परत विचार करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे। आणि आमचा नोंदणीला विरोध आहे अशी प्रतिक्रिया माडचे अध्यक्ष डॉक्टर विनायक शहा यांनी दिली आहे। तुम्ही थोडे दिवस आधी बघितलं असेल की MMCला डिस्कशन होताना रजिस्ट्रेशन संबंधित त्यांनी किती अग्रेसिव्ह प्रमाणे ते MMCला लॉक करून त्याला ताला लावून आमची डिमांड्स पूर्ण होत नाही तोपर्यंत ताला उघडणार नाही असे बऱ्याचपैकी अग्रेसिव्ह त्यांनी हे फ्रंट घेतलेलं आहे। आणि ह्या गोष्टीमुळे असं होते की असं वाटतं की सरकार पण त्यांचे जे हे आहे त्याच्यावरनं अग्री करते आणि त्यांना म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी मान्यता देणार आहे। तर उद्यापासून आम्ही जे स्ट्राईकवर चाललो आहे ते सेंट्रल मॅड ऑल 32 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि 16 प्रायव्हेट कॉलेजेस ते राऊंड अप स्टेट वाईड स्ट्राईकवर आम्ही चाललो आहे।